ते साहेब ठराव रद्द करायला पुन्हा आम्हाला ग्रामसभा घ्यावा लागेल. ग्रामसभेद्वारे काय नाही लागत हो सरपंच ग्रामसभा घ्यायची गरज नाही पडत. मग दिलेला ठराव त्याच ग्रामसभा पत्रावर करायचं होईल ना. ठीक आहे. आणि रॉयल्टी जरी असेल तरी सुद्धा त्याला रात्रीला नाहीच रात्री आहे गाडी ना. चालवायला रात्रीला नाही. परवा मी 108 ला फोन करा तुम्हाला 112 ला फोन करा. 112 ला कॉल करा. अपघाताची तहसीलदार साहेबांचं पण एक पथक नेमलेलं आहे कारवाईसाठी. आमचे पण पोलीस आम्ही त्यांच्यासोबत दिलेले आहेत आणि आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार. इथं गुन्हा तर दाखल होणार नाहीतर दंडाची तरी कारवाई तहसीलदार साहेबांनी करणार. ठीक आहे. रात्रीपासून मला रात्री तहसीलदार साहेबांची फोन होते. आम्ही कारवाई करायला तयार आहे. फक्त तुम्ही परस्पर काय वादावादी करत बसू नका. त्या जातीवरून शिवीगाळ केलेली ते दिलेलं नाही. करून घ्या ना हे करून घे तुम्हाला जे करायचं तुम्हाला सभेने माती उत्खननासाठी 3 ठराव या ठिकाणी देण्यात आलेले होते. परंतु आमच्या माणसानं अन्याय झाला, आमच्या माणसांना मारहाण झाली, शिवीगाळ झाली. त्या कारणाने आम्ही आज एकही ठराव त्या ठिकाणी ठेवणार नाही. तिन्ही ठराव त्या ठिकाणी उद्याला तहसीलदार साहेबांना पत्र देणार, रद्द करण्यात यावे. आणि PI साहेबांना सुद्धा आम्ही पत्र देणार आहेत त्या रद्द करण्यात यावे ठराव. आणि इथून पुढं भविष्यात म्हणजे असा प्रकार होणार नाही याची आम्ही काळजी घेतल्याबद्दल त्यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. कारण मावळपट्ट्यामध्ये सगळे सरपंच आपले आहेत, सगळी माणसं आपले आहेत आणि आपल्याला कोणाचं वैयक्तिक काय कोणावर टीकाटिप्पणी नाही. परंतु हे वादावाद्या होण्यापेक्षा सरपंचांनी घेतलेला निर्णय हा गावकऱ्यांच्या विचाराने घेतले. बरोबर आहे का ताई? आणि तुम्ही गावकऱ्यांनी सगळे या ठिकाणी आलात. तुम्ही मला फोन केला, मी खरं तर ज्या वेळेला म्हटलं होतो मी येणार नव्हतो कारण मी या वादात पडत नाही. तरी पण तुमच्या फोनमुळे मी आलो आणि आपण काय असेल ते सरपंच जसा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला ठाम राहा. चला, धन्यवाद.